विश्वास ठेवून तर बघा, 2 पावलं चालून तर बघा, सारखा सारखा हाच पाढा, हे शक्य नाही, मला जमणार नाही, माझ्याच्याने होणार नाही, संपलं आता सगळं, माझं हे असंच, माझं काही भलं होत नाही. आणि हो, खरंच आहे, इफ यू से सो. हा सेल्फ टॉक थोडासा बदलून तर बघा, 2 पावलं चालून तर बघा. आज काय करता येईल? आज मी चांगलं काय करू शकतो, काय करू शकते? कसं आहे, आपल्या जीवनात फक्त 4च विषय आहेत. आपलं शरीर आरोग्य, जीवनातील सर्व प्रकारची नाती, आपलं कर्म आणि आपलं मन. 5वा विषय नाहीच मुळी. आता या 4 विषयांमध्ये आपल्याला बॅलन्स आणायचा आहे. मग मी आज काय करू शकतो, मी आज काय करू शकते, अशा 4 गोष्टी ज्या मला सहज जमतील, करता येतील, असं काय आहे? आज करू, उद्या करू, परवा करू, रोजच करू. एका वर्षामध्ये 1500 चांगली कर्म उभी राहतील, हो की नाही? मला सांगा. असं काही ठरवू नका बरं, जे जमणार नाही, जे कठीण आहे. म्हणजे ठरवताना ठरवायचं आणि मग पुढे काहीच नाही. तेच बोलूया, तेच ठरवूया, जे आपण सहज करू शकतो, जे जमेल, समाधान देईल, 2 पावलं पुढे गेल्याचा अनुभव देईल. म्हणूनच मगाशी म्हटलं, विश्वास ठेवून तर बघा, 2 पावलं चालून तर बघा. मला कोणी समजूनच घेत नाही. माझ्या वागण्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढतात. हे सगळं जग स्वार्थी आहे. माझ्यासाठी कोणीच नाही. मी एकटा पडलोय, मी एकटी पडले. मी सांगतो तुम्हाला एक सोपा उपाय. लक्षात घ्या, वेळ लागेल, लगेच होणार नाही, पण होईल मात्र नक्की. थोडंसं समजून घ्या. हे जे काही सगळं विष आहे ना, ते आपल्या मनामध्ये कोणी कालवलं बरं? विचार करा बघू आणि सांगा. सांगू शकताय? आपणच कालवलं की? करू का 2 मिनिटात सिद्ध? अशी एखादी व्यक्ती आणा बघू डोळ्यासमोर, तुमच्याच जीवनात असलेली, जवळपासची, ज्या व्यक्तीला समजून घेतलं जात आहे, ज्या व्यक्तीच्या वागण्या बोलण्याचा अर्थ जो आहे ना, तो योग्य प्रकारे काढला जातो, ज्या व्यक्तीसाठी हे जग म्हणजे एक सुंदर अशी फुललेली बाग आहे. आहे का अशी एखादी व्यक्ती ओळखीमध्ये, जवळपासची? आता ही स्थिती जी आहे ती काही जन्मजात आली त्या व्यक्तीपाशी? तिने कंबर कसली, स्वतःला तयार केलं जगात वागण्यासाठी, वावरण्यासाठी. आणि म्हणूनच सर्व नाती बागेसारखी फुलत गेली. मग आपल्या जीवनात
आपल्या नात्यांमध्ये हा संघर्ष का? आपण सुद्धा आज सुरू करूया. काही महिन्यात, चला काही वर्षात आपली सुद्धा नाती सुंदर होतील की? लोक आपल्याला सुद्धा समजून घेतील, आपल्याशी चांगलं वागतील. नक्कीच असं होईल. विश्वास ठेवून तर बघा, 2 पावलं चालून तर बघा.